पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबले असून पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी एक विशेष अनुदान बोनस देखील जाहीर केला आहे। शेतकरी मित्रांनो, 36 जिल्ह्यांपैकी सध्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होत आहेत। पण शेतकऱ्यांनो, यासोबतच मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी 3 ऐतिहासिक निर्णय देखील जाहीर केले आहेत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नशीब हे बदलणार आहे। पुढच्या 2च मिनिटांमध्ये शेतकरी मित्रांसाठी आलेली महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या समोर येणार आहे। तुमच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये नाही तर 5000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आज देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांशी संवाद साधला असून 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, जे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरले आहेत। शेतकरी मित्रांनो, भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत असताना शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला। परंतु 36 जिल्ह्यांपैकी सध्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे हे आपण पुढे पाहणार आहोत। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 24 जिल्ह्यांसाठी आता विशेष बोनस देखील जाहीर केला आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य मिळाले। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाऐवजी 5000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्पामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा झाल्याचं समोर येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी असू दे किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता असू दे, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आता आर्थिक सहाय्य दिलं जात आहे। परंतु आता विशेष अनुदानाची जी घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनो, जर तुम्ही सरकारने घेतलेल्या त्या निर्णयाचा फायदा घ्यायचा विचार करत असाल तर पुढची 2 मिनिटं तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत। कारण जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यावेळी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक विशेष सूचना देखील देण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा तर होत आहे, परंतु हा फायदा कसा करून घ्यायचा हे लक्षपूर्वक पहा। कारण नरेंद्र मोदी साहेबांनी आता थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे थेट बँक बॅलन्स वाढत आहे। परंतु पीएम किसान सन्मान निधीचा हा नवीन हप्ता तुमच्या खात्यामध्ये 5000 रुपये सोडण्यात आला आहे। मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना 5000 रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले 3 महत्त्वाचे निर्णय हे कोणत्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले तर कोणत्या शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले हे देखील आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये विशेष अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे। परंतु या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांपासून वगळला जाणार आहे। शेतकऱ्यांची नावंही अपात्र यादीमध्ये येऊ शकतात। मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा जाहीर केला, त्याचवेळी कृषी मंत्र्यांनी यामध्ये अपात्र शेतकऱ्यांची यादी देखील जोडली। त्यामुळेच महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना एक मोठी अडचण देखील निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, तुम्हाला राज्य सरकारने एक विशेष बोनस तर जाहीर केला आहे, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबले आणि 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशाचा लाभ मिळाला। कृषी मंत्र्यांनी काही शेतकऱ्यांची नावंही अपात्र यादीमध्ये टाकल्यामुळे महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित देखील राहावं लागले। महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ पूर्णपणे मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची बातमी तुम्हाला पूर्ण 5000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी फायद्याची ठरणार आहे। कारण इथून पुढे देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे, पीएम किसान योजनेचा हप्ता असू दे किंवा पीक विम्याचे पैसे असतील, शेतकरी योजनांचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी हीच नियमावली आता वापरली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेहमीच म्हणतात की बळीराजा ही भारताची ताकद आहे। त्यामुळे बळीराजाला आर्थिक सहाय्य करणे हेच आमचे कर्तव्य आहे। म्हणून इथून पुढे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले हेच महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरू शकतात। शेतकऱ्यांना आर्थिक बोनस मिळू शकतो, परंतु शेतकऱ्यांनो, आणखी एक तोट्याची बाब देखील समोर आली आहे।
ती म्हणजे तुमच्याकडून जर नियमांचं उल्लंघन झालं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे किंवा PM किसान योजनेचा हप्ता असू दे, तुमच्याकडून नियमांचं उल्लंघन झालं तर हे पैसे अडकून राहू शकतात आणि तुमच्या खात्यामध्ये 1000 रुपयाही जमा होणार नाही. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण कृषी मंत्र्यांनी आणखी एक नियमावली जाहीर केली आहे. त्या नवीन नियमांचं परिपत्रक जाहीर झालंय, ज्यामध्ये महाराष्ट्रातील कमीत कमी 10 लाख शेतकरी तरी अपात्र यादीमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला इथून पुढे कोणत्याही योजनांचे पैसे अडकून राहू नयेत असं वाटत असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी फक्त बँकेचा प्रॉब्लेम होणार नाहीये, तर थेट सरकारमार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी बंधने आकारली जाणार आहेत. त्यामुळे आता तुमचं जरी बँक अकाउंट ॲक्टिव्हेटेड असेल, तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल, तरी देखील तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत असताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच शेतकऱ्यांना जर तुम्ही EKYC प्रोसेस कंप्लीट केली असेल, तरी देखील लक्षपूर्वक ऐका की आज ज्या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, त्यांना 5000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे. परंतु इथून पुढे जेव्हा योजना चालू होणार आहे, कोणत्याही योजनांचे पैसे खात्यावर जमा करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे, तेव्हा EKYC प्रोसेस फक्त अनिवार्य असणार आहे. तर इथून पुढे कृषी मंत्र्यांनी लावलेल्या अटी शेतकऱ्यांचं नशीब बदलणाऱ्या ठरणार आहेत. कारण आताच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी बोनस देखील जमा करणार असल्याचं सांगितलेलं आहे. तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आणखी 1000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता PM किसान सन्मान निधी तर वितरित होत आहे. शेतकरी योजनेचा पहिला टप्पा पार पडलेला असून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी DBTचे बटन दाबले आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज PM किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, पुढील काही जिल्ह्यांमध्ये PM किसान योजनेचा हप्ता उद्या किंवा परवा जमा होऊ शकतो. कारण येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये PM किसान सन्मान निधी वितरित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तसे आदेश दिले आहेत. कोट्यावधी शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा लाभ मिळत असतानाच महत्त्वाचे 3 निर्णय मोदी साहेबांनी घेतले. ते महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहेत. कारण इथून पुढे पीक विम्याचे पैसे असू दे किंवा अतिवृष्टीचे पैसे असतील अथवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारी कोणतीही योजना असू दे, ती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा होत असताना तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात होती. परंतु इथून पुढे तुमच्या खात्यावर पैसे जमा होत असताना फक्त तुम्ही शेतकरी असणे अनिवार्य आहे. इथून पुढे तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल किंवा आणखीन कोणत्या योजनांचा लाभ घेत असेल, तरी देखील शेतकरी योजनेचे पैसे हे थांबवले जाणार नाहीत. शेतकऱ्यांना थेट त्यांचे पैसे वेळेवर दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मदत अडकून राहू नये यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या निर्णयामधील सर्वात महत्त्वाचा पहिला निर्णय होता तो म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला आता किसान क्रेडिट कार्डशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक लावण्यासाठी कर्ज घेताना कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्रित करण्याचा. पंतप्रधानांनी घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. म्हणूनच केंद्र सरकारचे PM किसान सन्मान निधीचे पैसे आणि राज्याचे नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. तिसरा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे तो म्हणजेच तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती इतर सरकारी योजनांचे लाभ घेत असतील, तरी देखील शेतकरी योजनेचे पैसे हे थांबवले जाणार नाहीत. शेतकऱ्यांना थेट त्यांचे पैसे वेळेवर दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मदत अडकून राहू नये यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या निर्णयामधील सर्वात महत्त्वाचा पहिला निर्णय होता तो म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला आता किसान क्रेडिट कार्डशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक लावण्यासाठी कर्ज घेताना कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्रित करण्याचा. पंतप्रधानांनी घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. म्हणूनच केंद्र सरकारचे PM किसान सन्मान निधीचे पैसे आणि राज्याचे नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. तिसरा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे तो म्हणजेच तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती इतर सरकारी योजनांचे लाभ घेत असतील, तरी देखील शेतकरी योजनेचे पैसे हे थांबवले जाणार नाहीत. शेतकऱ्यांना थेट त्यांचे पैसे वेळेवर दिले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मदत अडकून राहू नये यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले.